नेहमीच बाहेरचे कुरकुरे, वेफर्स खाण्यापेक्षा घरच्या घरी आपण छान असे पदार्थ बनवून ठेवू शकतो. तर इथं मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. छान असा चाळून घ्यायचा. त्याच्यामध्ये 1-2 टेबलस्पून कसुरी मेथी बारीक म्हणजे तळहातावर छान चोरून घ्यायची आणि त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा टाकायचा. तो पण हातावर कुस्करून टाकायचा. जेणेकरून त्याचा छान फ्लेवर त्याच्यामध्ये येतो आणि मस्त त्याची चव पण त्याच्यामध्ये उतरते. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 2 ते 3 चमचे याच्यामध्ये तेल टाकायचं. तर तेल गरम न करता टाकलं तरी चालतं किंवा थोडंसं कोमट करून टाकलं तरी चालतं, काय हरकत नाही. आता हे तेल काय करायचं, ह्या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आणि पिठाची अशी मूठ आवळून घ्यायची. ते असं घट्टसर त्याचा गोळा तयार होतो. ते म्हणजे त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की आपलं पीठ छान म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण तेल टाकलेलं आहे ते छान सगळं पिठाला लागलेलं आहे. आणि आता थोडं-थोडं पाणी टाकून याच्यामध्ये म्हणजे घट्ट असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. म्हणजे एकदम चपातीला पीठ मळतो असं पातळ पीठ ठेवायचं नाही आहे आणि एकदमच घट्ट करायचं नाही आहे. तर थोडं चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि एक 10-15 मिनटं आपण याला झाकून ठेवायचं. म्हणजे थोडंसं सैल पडतं ते पीठ. आता एका वाटीमध्ये 2 चमचे म्हणजे 2 मोठे चमचे तूप घ्यायचं. त्याचबरोबर त्याच चमच्याने 2 मोठे चमचे याच्यामध्ये मैदा टाकून छान असं फेटून घ्यायचं. जेणेकरून तूप आणि मैद्याचं जे मिश्रण आहे ते एकदम असं हलकं होऊन जाईल. म्हणजे जेणेकरून आपण साठा तयार करून घ्यायचा आहे आणि तो आपण ज्यावेळेस लेयरमध्ये लावू त्यावेळेस ते छान असा कुरकुरीतपणा येतो त्या पदार्थाला. आता 10 ते 15 मिनिटांनी पीठ छान मुरलेलं आहे. ते 1-2 मिनटं फक्त मळून घ्यायचं आणि आणि म्हणजे चपातीच्या आकाराचे जेवढे आपण गोळे तयार करतो तेवढे गोळे तिथं तयार करून ठेवायचे जेणेकरून आपल्याला लाटायला सोपे पडतात. आता प्रत्येक गोळा असा एकसारखा लाटून घ्यायचा. चपातीपेक्षा थोडासा पातळ लाटायचा आणि इथं मी 3 ते 4 चपाती म्हणजे त्याचे लाट्या करून घेतल्या आणि इथं बघू शकता तुम्ही पहिली लाटी जी आहे ती आपण खाली ठेवणार आहोत. त्याच्यावर तूप आणि मैद्याचं मिश्रण जे आहे म्हणजे जे साठा तयार केला होता ते 1 चमचाभर टाकायचं आणि छान असं एकसारखं पसरून घ्यायचं. बोटाच्या साहाय्याने तुम्ही पसरू शकता. म्हणजे बोटाच्या साहाय्याने छान असं पसरलं जातं. तर आता त्याच्यावर आपण म्हणजे तुम्ही असं पण देखील त्याचा रोल तयार करून छोटे-छोटे काप म्हणजे आपण त्याच्या चिरोट्या तयार करणार आहोत. सो एका चपातीचं पण तुम्ही म्हणजे एका लाटीचं पण करू शकता. पण जास्त जर लेयर पाहिजे असतील तर 2 ते 3 एकावर एक लाटी ठेवून तुम्ही त्या म्हणजे जास्त लेयर त्याला पाडू शकता. आता इथं मी एकावर एक अशा फक्त 2च घेतलेल्या आहेत लाटी आणि एकसारख्या असं रोल करून छान असा एकसारखा असा त्याचा रोल तयार करून घ्यायचा आणि त्याचे छोटे-छोटे असे कटआउट करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता मग असं असे 2 ह्याचे जरी आपण हे लेयर तयार केले तरी त्याच्या खूप अशा म्हणजे छोट्या-छोट्या लेयर तयार होतात आणि भरपूर अशा लेयरनी आपली चिरोटे खूप छान तयार होतात. तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे कट करून घ्यायचे आणि प्रत्येक गोळा असा हातावर थोडासा प्रेस करायचा आणि थोडासा लाटून घ्यायचा. एकदम पातळ लाटायचं नाही, थोडंसं मीडियम असा जाड ठेवायचा. जेणेकरून तो छान असा कुरकुरीत आणि खुसखुशीतपणा त्याला येतो. आता असा स्नॅक्स करून आपण एका बाजूला म्हणजे ठेवून देऊया. आता एका डोनीच आपण बऱ्याच प्रकारचे स्नॅक्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स करू शकतो. आता सुरुवातीला जसं केलं तसंच इथं पण करायचं आहे. पण इथं 3 ते 4 चपात्या करून म्हणजे लाट्या करून त्याच्यामध्ये साठा लावून एकावर एक त्या ठेवून घ्यायच्या. फक्त कट करायचा म्हणजे पद्धत थोडीशी वेगळी. तर इथं तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या पद्धती आपण वापरून इथं स्नॅक्स तयार करू शकतो. आता याच्या पुढच्या म्हणजे ही आणि याच्या पुढची एक पद्धत बघून तुम्ही अशा पद्धतीचे स्नॅक्स आपण तयार करून घेऊया आणि पुढं नंतर एकत्रच फ्राय करायला घेऊया.
इथं आपण ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेतलेले आहे, म्हणजे तुम्ही नाचोस जसं आपण खातो बाहेर मग तर तशा पद्धतीने हे लागतात. तर याच्यामध्ये मसाला पण आपण टाकणार आहोत नंतर. पण फ्राय करताना काय करायचं, तेल एकदम कडकडीत गरम करायचं आणि गॅसची फ्लेम नंतर थोडीशी मिडियम ठेवायची आणि हे एका कढईमध्ये खोलगट कढई घ्यायची, जेणेकरून हे जो काही स्नॅक्स आहे तो म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला तळता येतो. पण अगदीच कढई भरून टाकायचं नाही, कारण काय होतं मग ते नंतर नरम पडतात. फक्त थोडीशी त्याला तळण्यासाठी जागा ठेवायची. अशा पद्धतीने छान असं हलवत हलवत त्याला क्रिस्पी होईपर्यंत आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत, म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत प्रत्येक स्नॅक्स हा तळून घ्यायचा. आता दुसरी जी पद्धत होती कट करायची, तर त्याच्यामध्ये मी एकावर एक लेयर लावून ह्या कट करून घेतलेल्या आणि दुमडून त्याचे म्हणजे दोन्ही काठा बंद केलेल्या. तर जर तुम्हाला वाटत असेल की जर हे नंतर नरम पडतील, तर थोडंसं प्रेस करून याला थोडंसं आणि लांब करून घ्या आणि तळताना एकदम मीडियम हीटवर तळून घ्या, म्हणजे जेणेकरून ते क्रिस्पी होतात. आता याच्यानंतर गरम गरमच एका मिक्सिंग बाउलमध्ये हे काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती मी पेरी पेरी मसाला टाकलेला आहे. पेरी पेरी मसाल्याने याची टेस्ट खूप छान लागते आणि खूप क्रिस्पी होतात, हे बघू शकताय तुम्ही. अशाच एकसारखे लेयर तरी तुम्ही ठेवला तरी खूप छान पदर सुटतात त्याला. आणि आता नंतर ट्रायंगल्स पण तळून घ्यायचे आणि त्याच्यावरती पेरी पेरी मसाला किंवा लाल तिखट, मीठ एवढं जरी टाकलं तरी ते म्हणजे छान स्नॅक्स तयार होतो. म्हणजे मुलांना हे आवडण्यासारखं आहे. नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका की कसा झाला तो स्नॅक्स. आणि जर चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर ह्या रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर, रिलेटिव्सबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की ट्राय करून बघा.